नमस्कार मित्रांनो, मी शेख मोहम्मद, डाळिंब शेतकरी. हे पहा, अशा पद्धतीने आम्ही पेपर बॅगचं नियोजन केलं आहे. आणि पेपर बॅगचं तुम्ही पाहू शकता, हे डाळिंबाची साईज साधारण 100-150 ग्रॅम आहे. 150 ग्रॅम. आणि अशा पद्धतीने आम्ही फॉर्म बॅग केली आहे. आणि अशा पद्धतीने फॉर्मिंग करून ह्या बागेचे नियोजन केलेलं आहे. आणि खूप सुंदर पद्धतीने बाग डेव्हलप झालेली आहे. आपण पाहू शकता, डाळिंब पेपर बॅगमधले डाळिंब आपणास मी एक डाळिंब काढून दाखवत आहे. अशा पद्धतीने हे पहा, पेपर बॅगमधलं डाळिंब अशा पद्धतीने खूपसूरत डाळिंब. हां, एकदम सॉफ्ट आणि इझिली डाळिंब तयार झालेलं आहे. आणि ह्या डाळिंबाची साईज किमान 300 ते 350 ग्रॅम होणार. अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी जर पेपर बॅगचं जर नियोजन केलं तर खूप छान पद्धतीने डाळिंबाची उत्कृष्ट शेती आपण करू शकतो. हा सर्वांनी विचार करायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण पाहू शकता, आम्ही 1 लाख फॉर्म पेपर बॅग फॉर्म बसवलेला आहे. आणि ह्यापासून इतका फायदा होणार आहे की आमचं किमान एक डाळिंब 400 ग्रॅमचं तरी नक्की होणार आहे. आणि ह्या 400 ग्रॅमच्या डाळिंबापासून आम्हाला जास्त नाही पण 100 रुपये किलोनी जरी म्हणलं तरी एका झाडावरती आम्हाला किमान 2000 रुपयाचं उत्पन्न भेटणं आवश्यक आहे. आपण पाहू शकता, अशा पद्धतीने आम्ही खूप सुंदर पद्धतीने नियोजन केलं आहे. डाळिंबाची शेती अशा पद्धतीने जर केली तर भविष्यात टिकू शकते. नाहीतर डाळिंबाचं तेल्या रोगापासून संरक्षण करणं हे शेतकऱ्यांपुढे खूप कठीण समस्या झालेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ह्या पेपर बॅगचा अवश्य वापर करावा, ही मी सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती करत आहे. आणि अशा पद्धतीने आपण पेपर बॅग वापरून आपली डाळिंबाची शेती वाचावी. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.